आणि तेलपुरगाव समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत तेलपुरगाव सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या आपल्याला अध्यक्ष लाभल्या आपल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सन्माननीय ॲडव्होकेट सुमतीताई साहेबराव घोडके पाटील ज्यांनी साहेबांचं स्वप्न पुढे घेऊन या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानला भरारी ते गगनभेदी अशी भरारी घेतली व साहेबांच्या स्वप्नातील जे त्रिमूर्तीचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे काम पुढे चालू केलं त्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय काकी तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आपल्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय जनसामान्यांचा आवाज जो नेहमी ओळखतात असे आपण जे म्हणतो 2009 पासून 2005 पासून आपण त्याला अनुभवतोय। गेली 20 वर्षाचं तप आहे सर्व जनसामान्यात एक आपलासं हवं वाटणारं व्यक्तिमत्व हात दाखवा आणि गाडी थांबवा असं म्हटलं तरी चालत त्यांना कोणाला मध्यस्थी करण्याची गरज नाही असे आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील भाऊ या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। तसेच आपल्या या नेवासा तालुक्याचे गट विकास अधिकारी सन्माननीय उपस्थित असतात देवसरी येथील आदरणीय बबनरावजी पाटील पिसोटे आपल्या बेळगावचे आदरणीय निलेश भाऊ कोकरे आदरणीय मच्छू भाऊ मुंगसे तसेच या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी सर्वच आपल्या परिसरातील जे मान्यवर उपस्थित आहेत आपल्या माका येथील ज्यांनी आता भाऊच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली असे आपले परममित्र श्री संभाजीराव लोंढे असतील व अजून अनेक मान्यवर या ठिकाणी परिसरातून दिले आहे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच आहे। या सर्वांचं मी पुनश्च एकदा आपल्या तेलपुरगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। सांगण्यात अतिशय आनंद आहे की आपण ज्या वेळेस आदरणीय भाऊ विधानसभेमध्ये या ठिकाणी निवडून गेले आणि खरोखर जी उणीवा आहे ज्या नेवासा तालुका मतदारसंघातील ज्या जनसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत या शासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी पोहोचला पाहिजे प्रत्येक जनसामान्याला आपला आमदार म्हणून वाटला पाहिजे अशा कामाची भरारीची सुरुवात ज्यांनी संसदेमध्ये सुरू केली असे आदरणीय आपल्या आमदार साहेबांना आपल्या तेलपुरगाव ग्रामपंचायतच्या व तेलपुर गावाच्या तसेच आपल्या गावातील जे अनुसूचित जाती अनुसूचित समाजातील जे आपल्या नवबद्ध घटकातील बांधव आहे यांच्यासाठी देखील आपण वेळोवेळी आदरणीय भाऊंकडे पाठपुरावा केला। सन्माननीय पालकमंत्री नामदार जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आणि खरोखर अध्यक्ष मॅडम तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा आनंद वाटतो की आपल्या जेवढ्या मागण्या केल्या जवळजवळ त्यातल्या 80% मागण्या आदरणीय भाऊंनी पूर्ण केलेल्या आहेत। हे या ठिकाणी आवर्जून सांगतो आपण त्याचे कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे। सर्वात प्रथम आपण या ठिकाणी रेणुका माता मंदिर सभा मंडपासाठी आपण सर्वांच्या वतीनं अनेक वेळेस बहुतेक ठिकाणी आढळून पत्र्याचं सेव होतं तेव्हापासून रेणुका देवीचा आशीर्वादासाठी येतात आता तर आमदारच आहे म्हणून त्यांनी प्रथम आम्ही त्या दिवशी सर्वजण कार्यकर्ते गेलो समजला त्या दिवशी फोन आला की आम्हाला रेणुका माता मंदिरासाठी तुम्हाला काय देता येईल ते सांगा। भाऊ म्हणे लगेच कॉम्प्युटरवर जाऊ लगेच कॉम्प्युटरवर किंवा सांग काय तुम्हाला लागतंय लगेच सांगा म्हणजे सभा मंडपासह जे अनेक रस्त्याच्या मागण्या होत्या त्याने पुढे सांगणार आहे त्या देखील आपण सांगितलं आता असे लाडके आमदार आपण पाहिले कसे कुठल्याही गावाचं लीड न विचारता काम करणारे आमदार असतील तर आनंदी भाऊ आहे हे मोठेपणा भाऊचं आहे। लगेच आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी महेश वगैरे काम पाहणार लगेच कॉम्प्युटरला सांगितलं लगेच येऊन टाकलं नाव घाला लगेच त्याचा मामला होता म्हणजे सुरुवात आपण तिथून केली लगेच आपल्याला तेलपुरगाव रेणुका माता मंदिरासाठी 10 लाख रुपये त्यांनी दिले। त्यानंतर समाज कल्याणच्या माध्यमातून 3 ते 4 मागण्या आहेत आपल्या त्यापैकी एक मागणी जी रामनगर समाज कल्याणच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विकास योजनेअंतर्गत जी पहिली मागणी होती ती लगेच रामनगर साठी आपल्याला 10 लाख रुपये खडीकरण लगेच मंजूर झाले त्यातले 3 काम आपले लगेच प्रस्तावित आहे लगेच त्यांनी घेतले आणि जे आपण तेलपुरगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि जे विविध भागातील जे कामे असतील आणि आपल्या गावामध्ये जे अनुसूचित नवबद्ध घटकातील आपले जे दलित बांधव आहेत यांच्यासाठी देखील भरीव निधी आला पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की गावाचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकाला सामावून घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच विचाराचं एक पुढे आपण एक सर्व अंमलबजावणी म्हणून त्या ठिकाणी देखील आपल्याला भरीव निधी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। पत्रिकेवरती सविस्तर सर्व एकूण 63 लाख रुपयाचे शुभारंभ उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे त्याचा सविस्तर पत्रिकेवरती उल्लेख आहे आणि निश्चित या सर्व कामांना आदरणीय अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे
या ठिकाणी संमती मंजुरी देऊन आपले जे कामं सुरू होणार आहेत त्यांच्या परवानगीनं सुरू होतील. तसेच आदरणीय भाऊ हे कामं तर आपण सांगणारच आहात. यानंतर अजून एक आनंदाची बाब जी आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून एसटी बस चालू नव्हती. वेळोवेळी आपल्या गावातून अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत होते. भाऊने स्वतः लगेच फोन केला, आपल्याला वाहना वगैरे पाहायला आपण 10-20 जण कार्यकर्ते गेलो, लगेच फोन केला का तिरपूर गावचा एसटीचा प्रश्न मार्गी लावा. लगेच आपण कागदपत्रे सर्व पाठपुरावा केला, वेळोवेळी फॉलिंग घेऊन आपल्या गावामध्ये लालपणी आली पाहिजे, जेणेकरून गावाच्या दवाखान्याचे कामं असतील, जिल्हा रुग्णालयाचे कामं असतील किंवा शासन दप्तराचे कामं असतील त्यासाठी आपल्या गावाला एसटी मिळाली पाहिजे. त्यासाठी देखील भाऊनी विशेष असं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. तसेच यानंतर आदरणीय भाऊ आताच आपण आमच्या तिरपुडगावमध्ये स्मशानभूमी आहे, सुशोभीकरणाची आमची एक प्रमुख मागणी आहे. त्या सुशोभीकरणासाठी येणारं आमचं स्वप्न आहे की तिरपुडगाव स्मशानभूमीमध्येच अंत्यविधी साईडला झाला पाहिजे आणि दसकरी विधी देखील तिथं झाला पाहिजे. तो सुशोभीकरणाचा प्रस्ताव देखील आपण प्रमुख मागणी आदरणीय भाऊंकडे दिलेली आहे. तसेच या ठिकाणी देवी रस्ता जो आहे आपला, या देवी रस्त्याला अनेक आपण तो टाकावा ही आपल्याला विनंती देत आहे. तसेच आपला जो भायगाव रोड आहे, भायगाव रोडवरील देखील जे आपल्या अनेक त्या ठिकाणी घोडेचूर वस्तीचे बांधव असतील, गाडगी वस्ती असेल, सेठी वस्ती असेल, त्या ठिकाणचे देखील मस्के वस्ती असेल, या सर्व नागरिकांची देखील मागणी आहे की भायगाव रोड जो खडीकरण रस्ता आहे तो आपण पुढे करावा. त्यानंतर 2 टिपे आहे भाऊ आमच्या गावात. आता राज्य सरकार जवळजवळ प्रत्येक गोष्टीपर्यंत सिंगल भिच्या माध्यमातून आपल्याला लाईट देत आहे. 500 प्रकारच्या 2 टिप्या आहेत आमच्या पानमाळा येथील घाडगे माने साळवे गडकळ वस्ती आहे, घोडेचूर वस्ती, या ठिकाणी सिंगसाठी पूज करावं. लिंगनापूर अंतर्गत काळे भेडेकर दिंडे गडकळ वस्ती या ठिकाणी सिंगल भिच्या 800 प्रकारची टिपी आहे. तिच्यासाठी आपण आणि या 2 800 प्रकारच्या टिपीचा आपण प्रश्न सोडावा. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून भाऊ शासनाकडे आपण वेगवेगळे संसदेत प्रश्न मांडले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत भरपूर लाभार्थ्याला जागा मिळाली पाहिजे. ज्यांना शेती आहे त्यांचं मार्गी लागले, जे भूमी नाही त्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे, कलेक्टर साहेबांकडून नोंदणी झाली आहे, त्याला एक आपण पुश करावं जेणेकरून आमच्या लगेच राहिलेले 22 भरपूर आहे ते सुरू होतील. तसेच एक प्रमुख मागणी आहे आदरणीय भाऊ आपल्याला या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने एक विशेष अजून एक प्रमुख मागणी आहे की आदरणीय मेजर साहेबराव घाडगे पाटील यांचं जे स्वप्न होतं का आमचा त्रिमूर्ती शिक्षण संपूर्ण होते आहे आणि खरोखर आज आम्हाला पाहिजे होते की आपल्या आमदार मोनिकाताई राजाई व राज्य सरकार पालकमंत्री यांच्या माध्यमातून 6 कोटीचा जो कॉन्क्रिटीकरणचा रोड आहे तो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. म्हणजे धोरणात्मक रस्त्याचा मोठा प्रश्न आपल्या शासनाच्या माध्यमातून मोनिकाताईच्या माध्यमातून तुम्ही देखील मध्ये ठेकेदाराला फोन करून लवकर काम फास्ट सुरू करावं यासाठी पाठपुरावा केला, तो मार्गी लागलेला आहे. परंतु आमच्या येथील लिंबेनापूर रोड आणि आखाडवरून आदरणीय पालकमंत्री महोदय आणि तुम्ही राज्य स्तरावर विशेष प्रयत्न करून हे दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लिंबेनापूर आणि आखाडवाला हे रस्ते आपण पाठपुरावा आपल्या माध्यमातून करावा व लवकर आम्ही म्हणत नाही लगेच कामात तुम्ही आता हे सगळे मंजूर करतात, पण आपल्या पंचवार्षिक आराखड्यामध्ये आपल्या काळात आम्हाला जवळजवळ जास्तीत जास्त लाभ आमच्या गावासाठी मिळावा ही प्रामुख्याने मागणी आहे. जसा आम्ही तुमच्यावर हक्क गाजतो तुमचा जे हक्क आमचा गाव नेहमी स्वीकारणार आहे. थोडंफार माग पुढे झाला असेल येणाऱ्या काळात सर्व दुरुस्त करून देतील आम्ही आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी गावाच्या वतीनं ग्वाही देतो. कार्यक्रम आहे पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्याला हे सर्व मान्यवर या ठिकाणी लाभले त्यांचं खरंच या ठिकाणी आहे. आदरणीय आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे आदरणीय पोपटराव सरोवर त्यांचे सगळे मित्र परिवार आहे हे देखील या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान करणार आहे. आपण देखील आमदार साहेबांच्या सन्मानामध्ये आपलं नाव केलं अक्षय आकाश आणि लगेच आपण प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत तुमचं देखील आमच्या तिरपुर समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी विशेष या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. अनेक ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला पोपटरावची देखील मदत होती, चव्हाणसरांचा देखील फोन झाला, सगळे आम्हाला या गावासाठी निधी आणण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करतात. निश्चित आहे योगदान आहे, परंतु चव्हाणसर येऊन गेले कारण कसं होतं गावामध्ये निधी आणण्यासाठी सगळ्याच योगदान लागतं.